नमस्कार, माझे नाव श्री सचिन केसकर, इयत्ता 2री ब. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने मी त्यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. धन्यजोगी लोकमान्य टिळक गुरुवरा, तुम्हा नमन गुरुवरा. करीती आरती करीती भक्ती, तुम्हा ज्ञान सागरा. धन्यजोगी लोकमान्य टिळक गुरुवरा. मंडाले तुरुंगात गीता रहस्य ग्रंथ रचिला. देशसेवेसाठी तुम्ही प्राण अर्पिला. तुम्हा नमन गुरुवरा, तुम्हा नमन गुरुवरा. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. त्यांचे खरे नाव केशव असे होते, पण लहानपणापासून त्यांना बाळ असे म्हणत, त्यामुळे पुढेही त्यांचे नाव बाळ हेच पडले. बाळाच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळकांना गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते. गणितामुळे मोजकेपणा आणि संस्कृतमुळे गहनता ही त्यांच्या अंगी आलेली. एकदा वर्गात पाढे लिहून आणायला सांगितलेले असताना ते लिहित नसत. ते म्हणत, पाढे काय लिहायचे असतात, ते तर पाठांतराचे एक साधन आहे. माझे पाठ आहेत, मी अवघड गणितही तोंडाने सोडवीन. एकदा वर्गात शुद्ध लेखनाचा तास चालू होता. त्यात संत हा शब्द 3 वेळा आला, तर तो शब्द टिळकांनी वेगवेगळ्या प्रकारात लिहिला. एकीकडे संत, दुसरीकडे सनत, तिसरीकडे संत असा लिहिला. गुरुजींनी पहिला शब्द बरोबर लिहिला आणि बाकीचे सगळे चूक. पण बाळाला ते काही पटले नाही. ते लगेच हेडमास्तरांकडे गेले. हेडमास्तरांनी ते तपासले आणि बाळाचेच बरोबर आहे म्हणून जेव्हा सांगितले, तेव्हा कुठे त्यांना समाधान वाटले. एकदा वर्गात भूगोलाचा तास चालू होता. त्यात गुरुजींनी विचारले, जर आभाळ कोसळले तर तुम्ही काय कराल? काही मुले म्हणाली, आम्ही टेबलाखाली लपून बसू. काही मुले म्हणाली, आम्ही खुर्चीखाली लपून बसू. काही मुले म्हणाली, आम्ही आईच्या मांडीवर बसू. पण चतुर टिळकांनी उत्तर दिले, जर आभाळ कोसळले तर मी चांदण्या वेचीन. यावरूनच त्यांच्या बुद्धीची झेप आपल्याला दिसून येते. लोकमान्य टिळक लोक एकत्र यावे, मिळून मिसळून राहावे म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव चालू केले. मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात जनतेने कसे जगावे त्यात सांगितले. केसरी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा वृत्तपत्रे चालू केली आणि त्यावेळेस त्यांच्याकडे ते चालवायचे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी वकिलीचे वर्ग घेतले. तेव्हा काय झालं, प्लेगची साथ आली. प्लेगने टिळकांचा लाडका मुलगा आजारी पडला. त्यांची बायको म्हणाली, आज गेला नाही तर चालणार नाही का? टिळक म्हणाले, छे छे, इथं डॉक्टर आहे, तू आहेस, मी बसून काय करणार, मी जातो. असं म्हणून टिळक कचेरीत निघून सुद्धा गेले. देशसेवा करत असताना टिळकांचे शरीर थकत होते, पण मन नाही. अखेर 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले आणि देशाचा तेजस्वी सूर्य मावळला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. करून दिली ज्यांनी जन्मसिद्ध हक्काची ओळख, करून दिली ज्यांनी जन्मसिद्ध हक्काची ओळख. केसरीतून झळकावले असंतोषाचे फलक, केसरीतून झळकावले असंतोषाचे फलक. पुढारी गीता रहस्यातून दाखवली कर्तृत्वाची झलक. असे आपले थोर युगपुरुष लोकमान्य टिळक, असे आपले थोर युगपुरुष लोकमान्य टिळक. धन्यवाद.